जल जीवन मिशन म्हणजे जनतेची फसवणूक झालंय का? लाखो रुपये खर्च करूनही गावकऱ्यांना प्यायला शुद्ध पाणी मिळत नसेल तर हा विकास की भ्रष्टाचार? नांदेडच्या नायगाव तालुक्यातील माजरम येथे आज संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून जल जीवन मिशनच्या बोगस कामाविरोधात आंदोलन छेडले आहेत. प्रशासनाला जाग कधी येणार? गावकऱ्यांच्या रोषणाबाबत सविस्तर माहिती आमचे प्रतिनिधी घेऊन आले आहेत, तर चला पाहूया. नांदेड जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत विविध पाणी पुरवठा योजना सुरू आहेत. मात्र या योजनांचा कार्यान्वय फक्त कागदावरच आहे का? कारण प्रत्यक्षात गावकऱ्यांना पाणी मिळत नाही. मांजरम येथे पाणी टाकीचं काम पूर्ण झालंय, पण पाईपलाईनचंच काम अर्धवट टाकून कंत्राटदार गायब झालाय. रस्ते खोदून ठेवले, नळांना पाणी नाही आणि आता ग्रामस्थांनी या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. गावकरी संतप्त होऊन थेट रस्त्यावर उतरले आणि प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आमच्या हक्काचं पाणी कुठे आहे? योजना पूर्णत्वास न्या, कंत्राटदारावर कारवाई करा, अशा घोषणा देत ग्रामस्थांनी आंदोलन उभं केलंय. अरे या पाणी पुरवठा कॉन्ट्रॅक्टरचं करायचं काय? अरे पाणी आमच्या हक्काचं, अरे कोण म्हणते देत नाही? जल ही जल ही, अरे पाणी आमच्या हक्काचं, अरे पाणी करायचं काय? पाणी पुरवठा कॉन्ट्रॅक्टरचं करायचं काय? गावकऱ्यांची मागणी आहे की पाणी पुरवठा योजना त्वरित पूर्ण व्हावीत. बोगस कंत्राटदाराची चौकशी करून त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा. खोदण्यात आलेले रस्ते लवकरात लवकर दुरुस्त व्हावेत. कंत्राटदाराने पैसा उचललेला आणि काम अर्धवट सोडून दिलं. आम्ही पाण्यासाठी त्रस्त आहोत. जर लवकरात लवकर उपाययोजना केली नाही तर आम्ही अजून मोठं आंदोलन करू, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे. पुरवठा योजनाचं अत्यंत बोगस कारभार झालेला आहे. रखडलेल्या योजनेच्या विरोधात आज संपूर्ण गावकऱ्याने मिळून केलेलं हे आंदोलन आहे. या आंदोलनातून आम्ही सरकारकडे मागणी केलेली आहे ही योजना पूर्णतः यशस्वी करावी आणि गावातल्या शेवटच्या घटकापर्यंत पिण्याचं पाणी आलं पाहिजे आणि गावामध्ये रस्ते खणलेले आहेत ते रस्ते दुरुस्त करावे, अशी आमची मागणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना 1 महिन्याचं मुदतीत पूर्ण करू असं आश्वासन दिलेलं आहे. आज जर ह्या मागण्या 1 महिन्यामध्ये पूर्ण झाल्या नाहीत तर मांजरमतील सर्व गावकरी मिळून मोठं जन आंदोलन करण्याचा इशारा आम्ही अधिकाऱ्यांना दिलेला आहे. गावकऱ्यांचा संघर्ष सुरूच आहे, पण प्रशासन झोपेत आहे का? गावकऱ्यांचा आवाज कधी ऐकला जाणार? भ्रष्ट कंत्राटदारावर कारवाई होणार का? आणि गावकऱ्यांना पाणी कधी मिळणार? प्रशासनाने याचे उत्तर दिले नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र होईल. पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज.